महत्त्वाचा कार्यक्रम झाला आणि तुम्ही तातडीने आता कुंभमेळ्याची बैठक घेत आहात. कुठपर्यंत नियोजन आले आजच्या बैठकीचा हेतू काय? आजचा दिवस खरं अतिशय ऐतिहासिक आहे. जवळपास 20 लाख लाभार्थ्यांना आता घरं मिळणार आहे. टप्पा 2 पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आणि त्याबरोबर 10 लाख लोकांच्या अकाउंटमध्ये आज जवळपास 1500 कोटी रुपये हे टाकले गेलेले आहेत. म्हणजे गरिबांसाठी अतिशय हा महत्त्वाचा कार्यक्रम. प्रत्येकाला स्वतःचं घर स्वतःचं छत असलं पाहिजे या भूमिकेतून माननीय पंतप्रधानांनी गरिबांसाठी ही योजना हाती घेतली. त्याचबरोबर देवेंद्रजींनी या ठिकाणी डिक्लेअर केलं की प्रत्येकाला मोफत वीज. आता प्रत्येकाच्या घरावर सोलर आणि त्यातून त्याला मोफत वीज कायमस्वरूपी ही त्यातून मिळणार आहे. मला वाटतं हा अतिशय ऐतिहासिक असा कार्यक्रम मी त्याला म्हणेल हा आज या ठिकाणी संपन्न झालेला माननीय अमित भाईंच्या हस्ते. बोला. कुंभमेळ्याची बैठक घेत आहात आपण. मी आज आलोच आहे म्हणून कुंभमेळा मंत्री म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे दिलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि म्हणून एक धावती बैठक किंवा आढावा या संदर्भामध्ये माहिती आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत. गेल्याच आठवड्यामध्ये 4 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी आमची सर्व टीम प्रयागराजला कुंभमेळ्याची पाहणी करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेली होती. तिथून आपल्याला काय काय करता येईल, काय करावं लागेल, तिथल्या कुठल्या एजन्सी आहेत का, त्यांना आपल्याला बोलवायचं आहेत का, गर्दीचं नियोजन कसं करता येईल या संदर्भामध्ये ते माहिती घेऊन आलेले आहेत. आणि म्हणून एक अर्धा तास आमची चर्चा बैठक म्हणता येणार नाही पण सर्वच अधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी जे जाऊन आलेत त्यांच्यासोबत मी करणार. आज जे नाशिकमध्ये अनाधिकृत धार्मिक स्थळ आहे त्याच्यावरून दिवसभर तणावाचं वातावरण होतं. आपण माहिती घेतली का या सगळ्या संदर्भातली? तर वक्फ बोर्ड नाही, गेल्या अनेक दिवसापासून एक महापालिकेची जागा होती आणि त्या ठिकाणी छोटंसं अतिक्रमण झालं. नंतर त्याला पूर्ण 2,500-3,000 स्क्वेअर फूटमध्ये काहीतरी मला वाटतं त्याला मोठा वेढा अतिक्रमणाचा पडला आणि तिथल्या स्थानिक नागरिक जे रहिवासी आहेत त्यांची मागणी होती की बाबा हे रिकामं करून मिळालं पाहिजे कारण ते स्थानिक लोकांच्या सोयीसाठी त्या ठिकाणी असतं. आणि म्हणून गेल्या अनेक दिवसाची ही त्यांची मागणी होती आणि म्हणून जे अनधिकृत अतिक्रमण होतं ते त्या ठिकाणून काढण्यात आलेलं होतं असं प्रथमदर्शनी मला अधिकाऱ्यांकडून कळालेलं आहे. पण ती जागेवर पहिले 7-12 महापालिकेचा होता. आता अशी माहिती मिळते आहे की वक्फ बोर्ड म्हणजे तिथलं जे दर्गा आहे त्याचा 7-12 तिथे लागलेला आहे आणि आपल्याच अधिकाऱ्यांकडून हा दिला जातो. नाही, मला असं वाटतं की त्या ठिकाणी जे धार्मिक स्थळ आहे ते अजून तसंच आहे, ते कोणी काढलेलं नाही आहे. पण जे त्याला सोडून जे अतिक्रमण झालेलं होतं त्याच्यावर लोकांचा रोष होता आणि म्हणून तेच फक्त काढलं गेलेलं आहे. माणिकराव कोकाटे तुमचे सहकारी मंत्री त्यांना 2 वर्षाची शिक्षा झाली आहे. शासनाचे सदनिका त्यांनी लाटले आहेत, खोटी कागदपत्र सादर. आज विधानसभा अध्यक्षांनी पण म्हटलं आहे की अपिलाचा कालावधी संपल्यानंतर त्यावर निर्णय घेऊन. मला वाटतं ही कायदेशीर बाब आहे, थोडी टेक्निकल बाब आहे. त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय हेही लक्ष ठेवून आहेत. मला वाटतं जे नियमानुसार असेल जे सर्वांसाठी तर त्यांच्यासाठी होईल. राजीनाम्याची मागणी होते. नाही, मागणी तर सगळेच करतात. आता धनंजय मुंडेंची करतायत, कोकाटेंची करतायत. अनेक वेळेला कुठे काही झालं एखादं गोष्ट घडली की गृहमंत्र्याची राजीनाम्याची मागणी आपण 100 वेळा बघितली असेल. आता रोजच मागण्या करत असतात पण ते नियमाच्या अधीन राहूनच करावं लागेल. मला वाटतं तांत्रिकदृष्ट्या सगळी बाब तपासली जाईल आणि त्यानंतरच राजीनामा घ्यायचा नाही घ्यायचा, द्यायचा नाही द्यायचा याच्यावर निर्णय होईल. धनंजय मुंडेच्या बाबतीत आपल्याकडनं म्हणजे सरकारकडनं स्पष्टीकरण दिलं जातं की आरोप आहेत, सिद्ध होत नाही, इथे शिक्षाच लागलेली आहे. बरोबर आहे. तरी पण मी म्हटलं की हे सगळं तपासून बघितलं जाईल. यापूर्वी असे अनेक गोष्टी झालेल्या आहेत, त्या संदर्भात काय झालं काय नाही झालं. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय हे सक्षम आहेत त्या बाबतीमध्ये. स्वतः कायद्याचे अभ्यासक आहेत, स्वतः वकील आहेत, त्यांनी डिग्री घेतलेली आहे आणि त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय हे सुद्धा अतिशय अनुभवी आहेत. हे त्याबद्दल अधिकाऱ्याशी चर्चा करून निर्णय करतील. धनंजय मुंडे समर्थकांनी सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवले. हे बघा, आता तो त्यांचा तिथला प्रश्न आहे, ते जिल्ह्यातला प्रश्न आहे, काय असेल नसेल तो त्या बाबतीत न बोललेलं बरं. पण या बाबतीमध्ये सगळ्या कायदेशीर बाबी तपासूनच यावर कारवाई होईल. एकंदरीत बघितलं तर कोकाटे असतील, मुंडे असतील, याच्यामुळे कुठेतरी अजितदादा बॅक फुटर आलेत का? यासोबतच नाशिकमध्ये आता राष्ट्रवादीचा जो दावा होता पालकमंत्री पदावर तो देखील याच्यामुळे त्यांचा दावा जो आहे तो आता सही झाला असं देखील बघायला. नाही, दाव्याचा वगैरेच विषय नाही आहे. पण मला असं वाटतं की या संदर्भामध्ये तिन्ही नेते बसून निर्णय करतील आणि मला असं वाटतं की आता खूप उशीर होत चाललेला आहे. खरं म्हणजे आता कुंभमेळाही आहे, इथली नियोजन समितीतून DPTची बैठक होत नाही आहे. त्यामुळे मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे लवकरच हा निर्णय करतील. आज तुम्हीच दाखवत होते की अमित भाई आलेले आहेत, त्या संदर्भामध्ये तोडगा निघेल. मला माहीत नाही त्या संदर्भात त्याची चर्चा होईल नाही होईल, पण मला असं वाटतं की आता लवकरच या विषयावर
मार्ग निघेल, तोडगा निघेल. आज एकनाथ शिंदे पहाटे भेटलेले आहेत अमित शहांना, अजितदादा देखील भेटले आणि पालकमंत्री पदावर देखील चर्चा झाली आहे. 1-2 दिवसात निर्णय होईल असं देखील बोलत होते. मला असं वाटतं अमित भाई या ठिकाणी आलेले आहेत आमचे नेते. त्या संदर्भामध्ये त्यांच्याशी चर्चा झालेली असेल, झाली की नाही मला माहीत नाही, पण झाली असेल तर आज उद्यामध्येच 1-2 दिवसामध्ये सोमवारपर्यंत मला वाटतं मंगळवारपर्यंत या विषयावर तोडगा निघू शकतो. आपण सगळे देवाला मानतो, आपण सगळे, मी पण देवाला मानणारा माणूस आहे. त्यामुळे आता त्याच्या मनामध्ये जे असेल, अरे देवाच्या म्हटलं मी, तुम्ही देवाभाऊ काय म्हणतायत. वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट देते, त्याला तिथे जेलमध्ये मटण वगैरे खायला दिलं जातं असा आरोप होतोय. सुरेश दस यांच्यासह इतर नेते आरोप करतात. नाही, मला या बाबतीमध्ये कुठली माहिती नाही. आता तसं असेल तर चौकशी होईल, त्याने ते सिद्ध करावं. काल 10वीचे पेपर होते, पहिल्याच दिवशी पेपर फुटला, प्रचंड प्रमाणात कॉप्या झाल्या. जळगावमध्ये तर अगदी पोलिसांसमोरच कॉप्या पुरवल्या जात होत्या. कॉप्याच्या बाबतीमध्ये सरकार अतिशय गंभीर आहे. माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आम्ही सगळेच मंत्री या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहोत. मला तर खरं आश्चर्य वाटतं की या अनेक ठिकाणी असे नुसते कॉप्यांच्या भरोश्यावरच विद्यार्थी पास होतात, म्हणजे त्यांचं पुढचं भविष्य काय आहे हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. अनेक ठिकाणी शाळा अशा आहेत की त्या सेंटरवर पैसे घेऊन फॉर्म भरले जातात, त्या ठिकाणी कॉप्या पुरवल्या जातात, आधी नियोजनबद्ध सगळा कार्यक्रम चाललेला असतो. ही बाब अतिशय गंभीर आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागच्या कॅबिनेटमध्येच ही भूमिका घेतली होती आणि सगळ्याच मंत्रिमंडळाची की या बाबतीमध्ये कठोर निर्णय होणं आवश्यक आहे, कठोर निर्णय होणं आवश्यक आहे. आणि त्या बाबतीमध्ये मग नंतर अनेक, म्हणजे मला तर आश्चर्यच वाटलं, अनेक शिक्षक मला भेटायला आले की असं करू नका म्हणून, आता पुढे आमच्या पटसंख्येचं काय होईल असं सुद्धा मला शिक्षक भेटायला आलेत, एकत्रितपणे आलेत. पण मला असं वाटतं की असे होता अजिबात कामा नये. विद्यार्थ्यांचं भविष्य यामुळे सगळं अगदी नुसते 12वी होतात, 10वी होतात किंवा ग्रॅज्युएट कशी तरी होतात कॉप्या करून आणि नंतर मग सुशिक्षित म्हणून फिरतात. हे काही योग्य नाही आहे. मला वाटतं या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि शिक्षकांनी शिकवण्याची भूमिका घेतली पाहिजे. काही ठिकाणी म्हणेल मी, सगळ्या ठिकाणी नाही, पण काही ठिकाणी आपण अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी फक्त कॉप्यांच्या भरोश्यावरच काही सेंटर चाललेले आहेत. पण मग कारवाई म्हणजे माझ्या गावातले, माझ्या जिल्ह्यातले मुलं कुठेतरी मराठवाड्यात जातात, विदर्भात जातात, तिकडे सेंटरला घेतात, पैसे भरून तिथे ॲडमिशन घेतात आणि कधी शाळेत जात नाही, काय नाही, आणि ते पास होत आहेत. ही बाब अतिशय गंभीर आहे आणि म्हणून त्या बाबतीमध्ये अतिशय गंभीर कारवाईचे संकेत आणि दिले आहेत. जे शिक्षक असतील, पोलीस असतील याला मदत करतील, जो स्टाफ असेल तिथला तो याला मदत करेल, त्यांना डिबारवेस करण्याची भूमिका शासनाने या बाबतीमध्ये घेतलेली आहे. गिरीश भाऊ, छगन भुजबळ एकीकडे राष्ट्रवादीच्या बैठकांना दिसत नाही, मात्र भाजपच्या सर्व काही कार्यक्रम असेल तर ते उपस्थित राहत आहेत. काल देखील ते कोर कमिटीच्या बैठकीला अनुपस्थित होते छगन भुजबळ. आता ते ज्येष्ठ नेते आहेत तर ते का नाही राहिले, का राहिले हे मी कसं सांगू शकणार. एक तर राष्ट्रवादीचे नेते अजितदादा सांगतील किंवा ते ज्या बाबतीमध्ये सांगतील, काही कारण असेल भुजबळ साहेबांचं, त्यांनी त्याच्या नेत्याशी बोलले असतील. आता मी या बाबतीमध्ये का उपस्थित राहिले नाही हे बोलणं काही उचित होणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.